नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार। तर आज 12 जून दुपारचे 1 वाजत आहेत। आज आपण 12, 13 आणि 14 जूनचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम सॅटेलाइट इमेजमध्ये जर पाहिलं तर सध्या ज्या काही सिस्टीम सध्या सक्रिय आहेत त्या म्हणजे महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून इकडे केरळच्या किनारपट्टीपर्यंत एक ट्रफ लाईन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा सध्या सक्रिय आहे आणि विदर्भात थोडंफार विदर्भाच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे। या चक्राकार हवेच्या स्थितीमुळे विदर्भात थोडंफार आता पावसाची ॲक्टिव्हिटी वाढणार आहे। त्याच्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं दुपारच्या 12च्या सॅटेलाइट इमेजनुसार तर बीड जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत। थोड्याफार क्षेत्रासाठी या भागात पाऊस सध्या सक्रिय आहे। उर्वरित सोलापूरचे राहिलेले भाग धाराशिव, लातूर, नांदेड तसेच परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, नगरचे काही भाग या सर्व पट्ट्यातून ढगाळलेलं हवामान तसेच विदर्भात जवळजवळ सर्वच जिल्ह्यातून ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे। पाऊस फक्त सोलापूर जिल्ह्यात आणि बीड जिल्ह्यात थोडाफार सध्या चालू आहे सध्याच्या सॅटेलाइट इमेजनुसार, म्हणजेच दुपारच्या 12च्या सॅटेलाइट इमेजनुसार। याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 12 जूनचा जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहूया, त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्यानंतर 13 आणि 14 जूनचा। तर आजचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज जी पावसाची शक्यता राहील ती यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या 3 जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील। तसेच उत्तरेकडे सुद्धा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह थोड्याफार क्षेत्रासाठी जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच 12 जूनसाठी राहील। नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम या पट्ट्यात सुद्धा दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी थोड्याफार क्षेत्रासाठी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील। इकडे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून सुद्धा काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी आजसाठी 12 जूनसाठी सक्रिय राहतील। राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत नाशिकपासून इकडे छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यात सुद्धा दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आजसाठी राहील। नंदुरबार, धुळे, जळगाव दुपारनंतर थोड्याफार क्षेत्रासाठी या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी आजसाठी म्हणजेच 12 जूनसाठी राहील। याच्यानंतर आजचा तालुका वाईज 12 जूनचा तालुका वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर कोणत्या जिल्ह्यातून जास्त प्रमाणात पावसाची शक्यता राहू शकते तर इकडे पुणे जिल्ह्यात सासवड, बारामती, इंदापूर, हवेली, वेल्हे, भोर, पुणे सिटी तसेच दौंड या पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहू शकतो। तसेच सातारा जिल्ह्यात खटाव, मान, दहिवडी, कराड, सातारा, कोरेगाव, खंडाळा, वाई, महाबळेश्वर हे जे तालुके आहेत या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी जरा आज जास्त दिसत आहे। तसेच करमाळा, माढा, बार्शी, माळशिरस, पंढरपूर, सांगोला हे जे सर्व तालुके आहेत या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील थोड्याफार क्षेत्रासाठी। नाशिक जिल्ह्यात मालेगाव, नंदगाव, देवला, चांदवड, निफाड, येवला, कळवण, सटाणा, सुरगणा, त्र्यंबकेश्वर, नाशिक, इगतपुरी या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी थोड्याफार क्षेत्रासाठी राहील। नगर जिल्ह्यात श्रीगोंदा, जामखेड, कर्जत, वाशी, भूम, कळंब या पट्ट्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड, सिल्लोड, फुलंबरी हे जे वैजापूर हे जे तालुके आहेत या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील। इकडे नेवसा, शेवगाव, श्रीरामपूर, संगमनेर, राहता, कोपरगाव या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आजसाठी राहू शकतो। तसेच सांगली जिल्ह्यात जत, कवठे महांकाळ, विटा, तासगाव, आटपाडी, पलूस या पट्ट्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज, आजरा, चंदगड, राधानगरी, बावडा या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील। इकडे मागाशी सांगितल्याप्रमाणे मुंबईपासून इकडे सिंधुदुर्गपर्यंत काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचे सरी आजसाठी सक्रिय राहतील। त्यानंतर इकडे विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात भामरगड, आहेरी, सिरोंचा तसेच मुलचेरी,
पोंभुर्णा, चारमोसी हे जे सर्व तालुके आहेत या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. चंद्रपूर जिल्ह्यात गोंदपिपरी, राजुरा, बालापूर, जावती तसेच यवतमाळ जिल्ह्यात जारी जमानी, केलापूर तसेच मोहूर, किनवट, अर्णी, महागाव, उमरखेड, डिग्रस, पसूद, अर्णी हे जे सर्व तालुके आहेत, वणी या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील. हिमायतनगर, भोकर तसेच हे जे तालुके आहेत, औंध, कलामपुरी तसेच सेलू, जुन्नर, देऊळगाव राजा, सेनगाव, रिसोड, मेहकर, बदनापूर, बोकंदर हे जे सर्व तालुके आहेत या पट्ट्यातून सुद्धा आजसाठी दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिसत आहे. आता हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यांव्यतिरिक्त सुद्धा पावसाची शक्यता आहे. या तालुक्यातून जरा पावसाची शक्यता जास्त दिसत आहे. उर्वरित आपण मागाशी जिल्हावाईज हवामान अंदाज सांगितलेला आहे त्यानुसार त्या जिल्ह्यानुसार सुद्धा पावसाची शक्यता आजसाठी म्हणजेच 12 जूनसाठी राहील. तर हा झाला आजचा 12 जूनचा तालुका वाईज आणि जिल्हा वाईज हवामान अंदाज. त्याच्यानंतर उद्याचा आणि परवाचा 13 आणि 14 जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, जालना, बुलढाणा, अमरावती, वाशिम, हिंगोली या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील. तसेच विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी उद्यासाठी राहतील. कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह थोड्याफार क्षेत्रासाठी जोरदार पावसाच्या सरी 13 आणि 14 जून रोजी सक्रिय राहतील. मधले जे राहिलेले जिल्हे आहेत धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे स्थानिक ढग निर्माण झाला तर या भागात सुद्धा मेघगर्जनेसह थोड्याफार क्षेत्रासाठी जोरदार पावसाच्या सरी उद्यासाठी राहतील. तर हा झाला आपला 12, 13 आणि 14 जूनचा हवामान अंदाज. त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी 12 जूनसाठी गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर तसेच सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. तसेच ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, जालना या सर्व पट्ट्यातून या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी दिलेला आहे. आपल्या अंदाजानुसार विदर्भातील हे सर्व जिल्हे तसेच हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून सुद्धा आज मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील. उत्तर महाराष्ट्रात सुद्धा या जिल्ह्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी आपल्या अंदाजानुसार आहे. हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल, थोड्याफार क्षेत्रासाठी राहील. तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.